नमस्कार, मी वृषाली भामरे. आय न्यूज मध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महिन्याभरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचन योजनांसह प्रलंबित कामे मार्गी न लागल्यास तहसील कार्यालयासमोर आमदार दीपिका चव्हाणांचा उपोषणाचा इशारा. आम सभेत गावागावातील लोकप्रतिनिधींनी मांडला समस्यांचा पाडा. अधिकाऱ्यांनी दिलेत समाधानकारक उत्तरे. ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे महिलांना दिले प्रात्यक्षिक. नारी सहाय्यता केंद्र व महिला पतंजली योग समितीचा स्तुत्य उपक्रम. जुनी शेमळीत पीर बाबा यात्रोत्सवाने वेधले तालुक्याचे लक्ष. तमाशा व महिलांच्या कुस्तीने भारावलेत प्रेक्षक. आता बघूया सविस्तर वृत्त. बागलाण तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजना अधिकाऱ्यांनी आपले वजन वापरून तात्काळ मार्गी लावाव्यात. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे अशा गावांना तात्काळ टँकर सुरू करावे. महिनाभराच्या आत कामे मार्गी न लागल्यास तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसावे लागेल असा सजड दम आमदार दीपिका चव्हाण यांनी दिला. बागलाण पंचायत समितीच्या आवारात आम सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, विविध खात्यातील प्रमुख अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आम सभेला उपस्थित होते. आराई ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मनीषा गोकुळ आहिरे या थेट सरपंच पदावर निवडून येताच वीज वितरण कंपनीने पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे लाईट कनेक्शन थकबाकीच्या नावाखाली खंडित केले. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आकडा टाकून गावाचा पाणी पुरवठा अबाधित ठेवला. नाविलाजास्तव केलेली चोरी आम सभेत मांडावी लागते, हे तालुक्याचे मोठे दुर्दैव आहे, अशी खंत दिलीप आहिरे यांनी व्यक्त केली. त्याला कार्यकारी अधिकारी अनिल उईके यांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिले. आमचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन 6 महिने झाले आणि वॉटर सप्लायचं बिल 5-5.5 लाख रुपये थकलेलं. नवीन बॉडी जेव्हा सत्तेवर आली तर इकडं वॉटर सप्लायचे कनेक्शन कट केलं गेलं. आम्ही मान्य ओके साहेबांकडे गेलो. परत मला तुम्हालाही फोन करून सांगितलं, मुंबईत होते. आम्ही 1 लाख रुपये घेऊन गेलो की आमचं बिल भरून घ्या. साहेबांनी ऐकलं नाही. मला एक सांगा की मागच्या 5 वर्ष ज्या बॉडीने सत्ता भोगली तेव्हा डिपार्टमेंट झोपलेलं होतं का? नवीन माणसं सत्तेवर आलेत आणि लगेच लाईट. आज आमचे वॉटर सप्लाय कट आहे ना, आजही कट आहे. परंतु मी जाहीरपणे सांगेन, आम्ही तिथे त्या ठिकाणी आकडा टाकून गावाला पाणी देतोय. जर पाणी दिलं नाही तर सदस्यांना, सरपंचांना लोक गावात राहू देणार नाहीत, गावात बसू फिरू देणार नाही. म्हणून याचा कुठल्याही परिस्थितीत, आणि तुम्हालाही फोन करून साहेब, तुम्ही पण ओके साहेबांशी बोलले तर मला हेच म्हणायचं आहे की जे काही वास्तव आहे ते आम सभेच्या समोर मांडणं माझं कर्तव्य म्हणून मी याचं उत्तर मान्य ओके साहेबांनी द्यायचं आहे. आणि आमच्या आराई गावात आमचा आकडा टाकलेला आहे. कट करायला मात्र कुठल्याही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि आलेच तर आम्हाला आमच्या पर्यायाने त्यांना उत्तर द्यावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की कुठलंही कनेक्शन तोडू नका. 23 मार्चला आमची मीटिंग झाली मालेगावच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्य अभियंता यांनी आम्हाला सांगितलं की चालू वर्षाचं बिल जे आहे, म्हणजे आता 17-18 गेलेलं आहे, 17-18चं जेवढं बिल असेल तेवढं भरून द्या, म्हणजे मग आम्ही तुमचा वीज पुरवठा सुरू करून देतो. नाही, त्यावेळी म्हटलं होतं 5 वर्ष आले नाही आणि लगेच तुम्ही म्हणता की कट करायचंय, लाख रुपये तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे ना, आता घेऊ आम्ही तुमचे, आता घेऊ. ठीक आहे, धन्यवाद. आमचे पैसे खर्च झाले पण परत जमवण्याचा प्रयत्न करू. हरणबारी सारी क्रमांक 8 डावा उजवा कालवा सर्वेक्षण झाले असतानाही अडचणी काय, असा सवाल भाक्षीचे माजी सरपंच श्रीकांत रौंदळ यांनी विचारला असता संबंधित अधिकाऱ्याने उत्तर देत असतानाच बाजार समितीचे संचालक जीवाऊ मोरकर यांनी आक्षेप घेऊन काम किती दिवसात पूर्ण कराल हे सांगण्याची विनंती केली. भाक्षी गाव हे गेल्या 15 ते 20 वर्षांच्या पासून पाणी टंचाईला सामोरं जातं. आढावा बैठकीमध्ये नानांनी आणि आपण त्या संदर्भामध्ये टँकर आमचं मंजूर केलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. परंतु गेल्या 40 वर्षांपासून केळझरच्या डाव्या कालव्याच्या चारी नंबर 8चा प्रश्न हा गुलदस्त्यात कुठे अटकलेला आहे. जे संबंधित अधिकारी या ठिकाणी असतील त्यांनी मला सांगावं की चारी क्रमांक 8च्या संदर्भाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे का, आणि मिळाली असल्यास चारीचं आता आजच्या स्थितीमध्ये काम डोंगरेज गावापासून जे मुळाणा गावापर्यंत तांत्रिक सँक्शन आहे ते कुठपर्यंत झालेलं आहे. त्याचबरोबर
बाक्षी आणि मुळाणं कौतिकपाडा या 3 गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या करिता दरी पाझर तलावामध्ये ज्या 3 विहिरी घेतलेल्या आहेत त्यापैकी कौतिकपाड्यासाठी एक स्वतंत्र विहीर दिलेली आहे आणि उर्वरित बाक्षी आणि मुळाण्यासाठीची सामूहिक पाणीपुरवठा योजना आहे. या पाणीपुरवठा योजनेतनं मुळाण्या आणि बाक्षीला पाणी दिलं जातं का आणि त्यासाठी जीवन प्राधिकरणच्या ताब्यातनं दोन्ही ग्रामपंचायतींना ही योजना वर्ग केलेली आहे का, हा एक मुद्दा या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर अन्य प्रश्न असे की हरणबारी डावा कालवा, हरणबारी उजवा कालवा यांचं कामं कुठपर्यंत आणि प्रोग्रेसिव्ह आहेत. एक तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्याचं काम झालं असल्याबाबतचं वर्तमानपत्रात आम्ही पण ऐकलंय, त्या बाबतीतही खुलासा करावा. एवढे 2-3 प्रश्नांच्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा. अगोदर मुळाणा पाझर तलाव आणि चारी नंबर 8. चारी नंबर 8 मध्ये डोंगरी शिवारात काही कारणास्तव भूसंपादनाला अडचणी होत्या, तर तिथल्या शेतकऱ्यांची सानुकूलेशन करून पहिले कॉन्क्रीटचा गटर बांधायचं ठरलं डोंगरी शिवार. आधी मला एक सांगा, चारी नंबर 8 ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे का? तुम्ही पुढे काय करणार, प्रोग्रेस काय करणार ते नंतर सांगा. चारी नंबर 8 ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तुमच्याकडे कागद आहे आलेला? माझ्या माहितीनुसार प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. 1998 साली महामंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली. नव्याने आता प्रस्ताव पाठवलेला आहे. नाही, ऐका तुम्ही. बरं, मला बोलू द्या, नाही तर तुम्हीच बोला ना. मला काय, मी उत्तर देतो, तुम्ही 2 मिनिटं. तर डोंगरे शिवाराची जी अडचण होती ती गटर बांधून काढायची होती, पण गटरला वरिष्ठ स्तरावर नामंजूर केली आणि त्यानंतर पाईपलाईन नेटवर्क नव्याने शासनाचे धोरण आहे त्यानुसार आपण पाईपलाईनचा प्रस्ताव केला, त्याची अलाइनमेंट मंजुरी झाली आणि त्यानंतर जी अलाइनमेंट झाली आता 2008चं काम आहे ते, त्यामुळं भाववाढीमुळे त्याचं जे काही इस्टिमेट आहे ते वाढले. त्यामुळं रिवाइज टेक्निकल सँक्शनसाठी आज तापी महामंडळात आपला प्रस्ताव आहे. त्याच्यासाठी तुम्ही नव्याने ठेकेदाराची नेमणूक करणार का? नाही, नेमकं काय कसं? जुनाच ठेकेदार आहे, फक्त याला तांत्रिक मान्यता मिळाली. या सर या एप्रिल मेच्या 15 दिवसात मिळू शकते. कोण कोण? मुसळे साहेब. मुसळे साहेब मुंबईला मीटिंगला गेले. नाही, पैसे मिळाले का? पैसे जे काही डोंगरे शिवारापासून पुढचं काम आहे जे माझ्याकडे आहे 8 कोटी रुपये आले ते खरं आहे का? त्याचे अजूनपर्यंत आपण इस्टिमेट महामंडळ कार्यालयात सादर केलंय. त्याला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर पैशाची तरतूद होईल. झालेले पैसे म्हणजे अजून पैशांची मंजुरी नाही का सर? झालेले आहे. पैशाची तरतूद जेव्हा एस्टिमेट पाठवतो आपण, अंदाज करतो आपण, समजा आज 5 कोटीचा प्रस्ताव आहे तर ते 5 कोटी रुपये आपल्याला मिळतील, पण अजून तांत्रिक मान्यता मिळाली नाही. महामंडळाकडे पैसे आहेत. म्हणजे मी मगाशी तेच म्हणत होतो, प्रशासकीय मान्यता की तांत्रिक मान्यता मिळालेली? तांत्रिक नाही. म्हणजे अजून चारीचं काम सुरू होण्याला किती दिवस लागतील? 1 वर्ष, 2 वर्ष? 2 महिने फक्त. 2 महिन्यामध्ये होईल? हो. तेवढ्यात पावसाळा लागून जाईल. पावसाळ्यात काम करतो आपण. हे बघा साहेब, होणार आहे. साहेब एक मिनिट, एकदम जबाबदारीने आपण उत्तर दिलं पाहिजे, कारण माझा बागलाण तालुका इतका म्हणजे सक्षम आहे, म्हणजे आपण आज जो शब्द दिला तो पूर्ण लक्षात ठेवतील. म्हणजे 2 महिन्यात होईल का 6 महिन्यात तुम्ही स्पष्ट सांगा. हे बघा मॅडम, येत्या वर्षभरात आपण त्याची रिवाइज अलाइनमेंट मंजूर करून रिवाइज प्रस्ताव पाठवून महामंडळात सादर केला. आता उरलेल्या काहीतरी छोट्या मोठ्या क्युरीज असतात त्या खालीवर, पण तरी 2 महिन्यात सगळं काम. एक मिनिट, हे बघा आपल्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न बागलाण तालुक्यात आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, पण पाण्याच्या बाबतीत आपले इकडचे अधिकारी काय म्हणजे काही ना काही क्युरी काढतात हेच मला कळत नाही. कारण मी नेहमी सारखी पाठपुरावा करत असते, तिथे गेली का ते अधिकारी म्हणतात तुमचे अधिकारी पूर्ण कागदपत्र देत नाही. म्हणजे कुठे आपला घोडा अडतं कुठे हेच कळत नाही. हे तुम्ही सगळं म्हणजे माझ्या सगळं बांधवांना तुम्ही सांगा, मग त्यांचा रोष माझ्यावरच असतो, तेही बरोबर आहे. त्याचे तुम्ही जे स्पष्ट करते तुम्ही स्पष्टीकरण करावं. सांगा आता हे काम किती दिवसात सुरू होईल? 2 महिने. आपलं नाव काय सर? दिलीप काळे. दिलीप काळे सर या ठिकाणी सांगतात जीभाऊ की येत्या 2 महिन्यामध्ये केळझरच्या डाव्या चारी क्रमांक 8चं काम पूर्ण होणार आहे. पण मी तुम्हाला लिहून देतो, मी पत्रकारपणे 2 महिन्याच्या नंतर वर्तमानपत्रामध्ये माझी बातमी असेल, काळे साहेब 8 नंबर चारीचं झालं काय, बरोबर नाही? मुळाण्यापर्यंत त्याचं टेक्निकल सँक्शन झालेलं आहे. मुळाण्याच्या पुढे वायगावला सौंदाण्याला चारी जात नाही. दादा चारी पुढे सौंदाण्यापर्यंत असेल, पण आज रोजीची टेक्निकल सँक्शन मुळाण्यापर्यंतच आहे. त्यांना विचारून पहा.
सांगा साहेब. बाक्षी सारी कुठपर्यंत मंजूर आहे? मुळाने बाक्षी बरोबर बुलढाण्यापर्यंत बरोबर आहे ना? डोंगरे मला असं वाटतं एकेकाने पुढे येऊन बोललं तर बरं, कारण खूप जण बोलतात ते लक्षात येत नाही त्या साहेबांचं. एकेकाने पुढे येऊन बोला. केळझर चारी नंबर 8च्या बाबतीत या ठिकाणी काळे साहेबांनी आपल्याला सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. 2 महिन्यापर्यंत हे काम सुरू होईल असं त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आणि त्याचे प्रोसिडिंग मध्ये पण आपण सगळ्यांनी त्याची नोंद घ्यायची आहे. याच्यामध्ये हा कालवा जो आहे तो आज फक्त मुळाण्यापर्यंत आहे. याच्यामध्ये आपल्याला मुळाण्यापासून तर थेट वायगाव पर्यंतची जी वाढीव कालव्याची आपली जी मागणी आहे त्या मागणीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे ते काम आपल्याला थांबलेलं आहे. पण याच्यासाठी शासन स्तरावर असा पण प्रयत्न चालू आहे की या ज्या आपल्या वळण योजना आहेत, वाघंबा वळण योजना असेल, साल्हेर 1, 2 या ज्या योजना आहेत, ह्या 2 योजनांच्या माध्यमातून जे काही 52-53 MCFT आपल्याला पाणी त्या ठिकाणी मिळालेलं आहे ते पाणी हरणबारीचा उजवा कालव्याच्या वाढीव कामासाठी त्या ठिकाणी मिळावं. आणि आज त्या ठिकाणी के नायरे सरांनी जी एक आपल्याला माहितीच दिली की त्याच्यामध्ये नारपार असेल किंवा वांझोळ पाणीचं जे पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याच्यातलं 900 MCFT पाणी आपण आपल्या तालुक्यासाठी मिळावं अशी आपण आपले पालकमंत्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पण केलेली आहे. आता हे जे पाणी आपल्याला ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेसच हे जे काही वाढीव कालव्याची कामं आहेत, काही ठिकाणी आपल्याला 5 MCFTच्या आतले नद्यांवर मग मोसम नदी असेल, आपला आराम नदी असेल किंवा आपल्या छोट्या मोठ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांवर आपल्याला त्या ठिकाणी केटीवेर घ्यायची आहेत. परंतु हे पाणी उपलब्ध झाल्यावरच करता येणं शक्य आहे. इथे कोणीतरी सांगेल आणि त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल, परंतु हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ते काम होणार नाही. परंतु आता चारी नंबर 8चा जो विषय आहे तो मुळाण्यापर्यंत काय आहे ना ती एकदा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी काळे साहेब तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 महिन्याच्या आत ते काम त्या ठिकाणी जर सुरू झालं नाही तर मग या ठिकाणी आंदोलनात्मक पवित्रा आमच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घ्यावं लागेल ही आपण काळजी त्या ठिकाणी घेऊ. टेंभेचे माजी सरपंच भाऊसाहेब चिलाहिरे यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांकडून ट्रान्सफॉर्मर ने आण करण्यासाठी डीपीचे ऑइल बदलण्यासाठी पैसे गोळा करतात असा घणाघाती आरोप केला. त्याला अजमेर सौंदानेच्या ग्रामस्थांनी दुजोरा देऊन अधिकाऱ्याला धारेवर धरले. त्यानंतर एमएससीबीचे नाना 72 पासून जे तारा आहेत पूर्ण जीर्ण झालेले त्या तारा कधीच बदलल्या गेल्या नाहीत. ओके साहेब याच्या बाबतीत सगळ्या तालुक्यामधला हा प्रश्न आहे. हाच नाही आणि ट्रान्सफॉर्मर घेण्यासाठी यांना डिझेल बर का गाडी उपलब्ध आहे शासनाची. हे शेतकऱ्यांकडनं सगळे डीपीची वाहतूक करून घेतात, डिझेलचे पैसे घेतात, केबलचे पैसे घेतात, फ्यूज गुंडी सुद्धा शेतकऱ्यांकडनं घेतात. तर यांनी इथं येऊन सांगावं की बाबा ती तरतूद नाही का. प्रत्येक गोष्ट ही शेतकऱ्याकडनं करून घेतात आणि कुठलाही प्रश्न आज इलेक्ट्रिक बोर्डाचा असो किंवा पाण्याचा असो आमच्याकडे केबल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि आम्ही ती ज्या सेक्शनकडे मागणी होते त्या सेक्शनला आम्ही पुरविलेली आहे. तसेच ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत जे आहे आम्ही टेंडर काढलेलं आहे 9 लाखाचं. त्याच्यामध्ये आमच्या स्टोअरपासून ते साईटपर्यंत आणि साईटपासून स्टोअरपर्यंत तसेच आमच्या स्टोअरपासून ते एकदम रिपेअरिंग एजन्सीपर्यंत ने आण करण्यासाठी आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि तो सध्या सुरू आहे. साहेब इथं एवढी पब्लिक बसलेले एकही गाय शेतकऱ्याने मला सांगून दाखव की तुम्ही तो ट्रान्सफॉर्मर आणून दिला किंवा केबल तुम्ही आणून दिली. असे किती गावांना तुम्ही ट्रान्सफॉर्मर दिलं सांगा बरं मला तुमच्या वाहनाने. एक पण अशी केस दाखवा मला. अहो चाटा मारू नका, जे शाश्वत असेल ते बोला. नाही आम्ही टेंडर काढलेला आहे ना. आईने सुद्धा ट्रान्सफॉर्मरला आईने सुद्धा वर्गण्या कराव्या लागतात, वर्गण्या गोळा कराव्या लागतात. हे कुठं सांगतात तुम्ही कुठं गावात दिलं मला ट्रान्सफॉर्मर सांगा. 72 पासून बापू जीर्ण झालेले तारा आहेत, लाईट एकदम कुचकट येते, यांचा इथं टायमिंग नाही चांगला आणि प्रत्येक वेळेस सीझन असताना एक लाईट डिम करतात, भरपूर मोटरी जळतात आणि शेतकऱ्यांचे आतोनात हाल होतात. ओके साहेब याच्यामध्ये ही अत्यंत मला फक्त 2 गावं सांगा तुम्ही ते ट्रान्सफॉर्मर पोहोचवले, सगळ्या गावाचे प्रतिनिधी आहेत. याच्यामध्ये ही भाऊसाहेब यांनी सांगितलेली परिस्थिती ही संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये आहे.
याच्यामध्ये अनेक आपल्या जे तारा वगैरे आहेत जीर्ण झालेल्या आहेत, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झोळ पडलेला आहे, काही ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा, ऊसाचं शेत त्या ठिकाणी जळून गेलेलं आहे। याच्यासाठी तुम्ही आजपर्यंत त्याच्यावर काय कारवाई केली ते सांगा, आणि किती समजा झाले नसेल तर किती दिवसात करणार आहे ते पण सांगा। आम्ही आता मेंटेनन्ससाठी एक एजन्सी दिलेली आहे, 9.5 लाखाचं टेंडर होतं ते मातोश्री म्हणून आगारचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला आपण दिलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी असे वारदात झालेले आहेत, म्हणजे डाळिंब बागा जळाल्या किंवा ऊस जळून खाक झालेला आहे, त्या ठिकाणी आम्ही प्राधान्यानं काम करणार आहोत। आणि सर्वच्या सर्वच तारा बदलणं शक्य नाही आहे, पण जेवढं जास्त शक्य होईल तेवढं आम्ही करणार आहोत आणि हे 15 दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत। ही लोकांकडून काही वेळा वर्गणी गोळा केली जाते, ती कधी बंद करणार ते पण सांगा। नाही, लोकांकडे आता वर्गणी आम्ही बंद केलेली आहे, कारण ती टेंडरच आम्ही दिलेलं आहे, टेंडर दिलेलं आहे आणि हे आम करण्यासाठी आम्हाला एक एजन्सी आम्ही दिलेली आहे। ट्रान्सफॉर्मर असो, केबल असो, वायर असो, तारा असो, काही असो, आमच्याकडे एक एजन्सी आहे, तीच आता नियम करणार। माझ्या तरसाळे गावातील आदिवासी वस्त्या लाईटवरचा विषय माझा एक मिनिट सस्पेंड केलाय, त्याला परत बागलाण तालुक्यात घ्यायचं नाही। नाही, बिलकुल त्याला घ्यायचं नाही। आपण प्रस्ताव तसा वरिष्ठ कार्यालयास पाठवून दिलेला आहे। जिल्हा आणि राज्य माझ्या तरसाळे गावात असं बोलताना सर्वसामान्य शेतकरी जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा नम्रतेची भावना असू द्या आणि त्याचं समाधान करत जा, अशी तुम्हाला एक विनंती आहे। बिलकुल माझ्या कमीत कमी 6 महिने रेग्युलर व्हायला नको। तुम्ही त्याची चौकशी लावली आहे, 9 तारखेला आम्हाला बोलवलेलं आहे। तो माणूस 6 महिन्याच्या आत मी तुम्हाला माहितीच्या अधिकारात सगळं मागणार आहे। आता असे किती अधिकारी आहेत, मी तुम्हाला 2001 पासून मागणार आहे, पण तो त्याच्यावर एवढे गंभीर आरोप आहेत साहेब, त्याची चौकशी तुम्ही 6 महिने करायला नको होती। तुम्ही त्याला पाठीशी घालू नका, नाही तर मी बागलाण तालुक्याचा प्रश्न आहे, आम्ही जबरदस्त आंदोलन करू आणि या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जबाबदार करू। तो अधिकारी इथे राहणारच नाही, आता आपल्या तालुक्यातून त्याची चौकशी कारवाई झाली पाहिजे, बिलकुल कारवाई झाली पाहिजे, त्याची चौकशी लांबवा। तुम्हाला एवढा काय इंटरेस्ट आहे त्याची 2 महिन्यात चौकशी लावताय तुम्ही? नाही, इंटरेस्ट वगैरे काही नाही। वाईट आहे वीज वितरण कंपनीचं इथं काढलं ना, सगळ्यात वाईट कंडिशन ही वीज वितरण कंपनीची आहे। इथं याचे भाऊसाहेब तिलांनी सांगितलं ऍक्च्युअली परिस्थिती आहे, मी माझ्या हाताने मी भाडं देऊन आम्ही डिप्या बसवतोय गावठाणच्या, आणि मी तक्रार तुमच्याकडे आधी संजू राणा आम्ही येऊन करून गेलोय, त्याच्यामुळे त्याची चौकशी लांबवा। ठीक आहे माझ्या तरसाळे गावात इंदिरा आवास योजनेच्या 20 वर्षापासून वस्त्या तयार झालेल्या आहेत, त्या वस्तींमध्ये आतापर्यंत लाईट पोचलेली नाही। मी झेडपीकडनं 6 पोलाचं प्रकरण मंजूर केलं आणि 4 पोल बसून कॉन्ट्रॅक्टरने 2 पोलाच्या तारा ओढण्या राहू बोये मॅडम आणि विके साहेबांकडे मी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा आमच्या अजून 2 तारा ते ओढल्या नाही। 20 वर्षापर्यंत त्या घरामध्ये अजून लाईट पोहोचली नाही, तेव्हा किती दिवसात पोहोचणार आहे? मी पोच आणून देतो, 4 निवेदन मी यांच्या ऑफिसला दिलेले। साहेब, याच्यामध्ये कसं झालेलं आहे, 6 पोल मंजूर आहेत, त्यापैकी 4 उभे केले आणि 2 पोल ज्या ठिकाणी उभे करायचे होते त्यावेळी या सरपंच साहेबांनी काय म्हटलं, तिकडे करून द्या, तिकडे करून द्या, पोल पण उभे आहेत। त्याच्यामुळे हे काम लांबलेलं आहे। वास्तविक आम्ही ते काम कधीच करणार होतो, मागच्याच वर्षी झालेलं काम। पोल पण उभे केलेले आहेत, फक्त एक तार एक्स्ट्रा ओढण्यावरून कॉन्ट्रॅक्टर आमच्या गैरसमज झाले, नंतर यांनी बैठक घेऊन ते काम करायला पाहिजे। 20 वर्ष झालं तेव्हा लाईट केव्हा पोहोचत त्या घरांपर्यंत? ठीक आहे, तळवाडे भामेर पोहोच कालव्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात। हे काम पूर्ण झाले की नाही असा सवाल उभा करून अधिकाऱ्यांची तारांबळ टेंबेचे माजी सरपंच भाऊसाहेब आयरे यांनी उडवून दिली। प्रशासकीय मान्यता कुठपर्यंत आहे याचे उत्तर देण्यास संबंधित अधिकाऱ्याला भाग पाडले। राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे। तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पाच्या कामात अद्यापही सुरुवात नाही। पाणी प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही। महिनाभरात तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची कामे सुरू न झाल्यास बागलाण तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा आमदार दीपिका चव्हाण यांनी दिला। आमसभा हे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे उत्तम साधन आहे। आजच्या आमसभेत आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी मनापासून आपले आभारी आहे। बागलाणच्या विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून विकास कामे करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि प्रयत्न करीत आहोत, परंतु राज्यात असलेले सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे। सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही आजपर्यंत तळवाडे भामेर पोच कालवा, हरणबारी डावा कालवा, केळझर चारी क्रमांक 8 चे काम
सुरू होऊ शकले नाही, हे आपले दुर्दैवच आहे. ही कामे महिनाभरात जर सुरू झाली नाही तर तहसील कार्यालयाजवळ आपणास उपोषणावर बसावे लागेल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. सटाणा आणि नामपूर ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. उन्हाळ्यात पाणी टंचाईला मोठ्या प्रमाणात महिला भगिनींना सामोरे जावे लागते. त्यासाठी थेट धरणातून पाईपलाईनने पाणी पुरवठा योजना करावी लागणार आहे. शासनाने सटाणा शहरासाठी पुन्हा धरणातून पाणी पुरवठा योजनेसाठी मान्यता दिली आहे. कुठल्याही परिस्थितीत ही योजना पूर्ण केली जाईल, यासाठी पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यावे लागेल. तसेच नागपूरसाठी हरणबारी धरणातून पाणी पुरवठा योजना शासन स्तरावर लवकरात लवकर सादर करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली असून पाण्याचा थेंब थेंब अडवण्याचा प्रयत्न आहे. बागलाण तालुका टँकर मुक्त होण्यासाठी ज्या गावांना टंचाई काळात टँकर सुरू करावे लागतात, अशा गावांना मोसम, आरम, गिरणा नदीतून नवीन पाणी पुरवठा योजना करण्याबाबत पाणी पुरवठा विभागाने प्रयत्न करावेत. शासन पातळीवर ही योजना मंजूर करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. आपल्या तालुक्यातील जनतेकडून हरणबारी उजवा कालवा पारनेर व 7 मानेपर्यंत वाढवणे, केळझर कालवा क्रमांक 8 मुळाणेपासून वायगावपर्यंत वाढवणे, यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने ही कामे सुरू करणे अवघड बनले आहे. नारपार दमनगंगा मांजरपाडा क्रमांक 2 तसेच वांझूळ पाणी या प्रस्तावित योजनाद्वारे बागलाण तालुक्यासाठी 900 MCFT पाणी आरक्षित करण्यात यावे, यासाठी शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे. राज्यातल्या महाराष्ट्र सरकारचे गुजरातवरचे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. वरील योजनांचे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरात राज्याकडे वळविण्याचा राज्यातला सरकारचा डाव आहे. यासाठी शासनाने लक्ष वेधण्यासाठी तालुका स्तरावर लवकरच सर्वपक्षीय बैठक आयोजित करून गुजरात प्रेमी शासनाचा डाव आणून पाडण्यासाठी आपल्या सर्वांना सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतकऱ्यांना गेल्या 4 वर्षापासून बुरे दिन आले आहेत, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आजच्या दिनचे स्वप्न दाखवून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना बुरे दिवस आलेले आहेत. शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही चिंताजनक बाब आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, अशी मागणी आपण विधानसभेत वारंवार केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी एकत्र आले आहेत. शेतकरी बांधवांनी केलेला संप तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाशिक ते काढलेला मोर्चा हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सिद्ध झालेले आहे. तसेच आज या आमसभेत अनेक माझ्या बांधव आणि भगिनींनी सगळ्यांनी अनेक प्रश्न सांगितले आहेत आणि मी तुमच्या माहितीकरता सांगते, जे आपले जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न मी अत्यंत सक्षमपणे मी वारंवार विधानसभेत मांडत असते आणि पाठपुरावा सुद्धा करीत असते. तरी मला असं वाटतं या 5 वर्षात आपले सगळे कामं केल्याशिवाय मी राहणार नाही, असा मी तुम्हाला शब्द देते आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नारी सहाय्यता केंद्र व महिला पतंजली योग समिती सटाणा यांच्यातर्फे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सटाणा शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कृती फाउंडेशन संचलित नारी सहाय्यता केंद्र व महिला पतंजली योग समिती यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून घरगुती ओला व सुका कचरा, शिळे अन्न यांच्यापासून खत निर्मिती करता येते, जेणेकरून डासांचा व इतर कोणत्याही गोष्टीचा त्रास वाचवता येऊ शकतो. खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक शेजमी लॅबोरेटरीचे संचालक रामदास पाटील यांनी देऊन महिलांना मार्गदर्शन केले. तुम्ही चालू करा, तुमच्यामुळे अजून खूप जण तयार होतील खूप जण, आणि ही मोठी समस्या, आपली जी कचऱ्याची मोठी समस्या आहे ती कमी व्हायला निश्चितच मदत होईल. पुण्यामध्ये आमचेच मित्र आहेत, म्हणजे आमच्या मॅडम आहेत त्या तळवलकर मॅडम, मोठं काम आहे त्यांचं. इनोरा म्हणून संस्था आहे त्यांची, ते जगभरात त्यांचे जर्मनीला त्यांची एक म्हणजे कन्सल्टन्सी आहे, फिलिपिन्सला आहे आणि भारतात सुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शहरांमध्ये त्यांनी कन्सल्टन्सी दिलेली आहे. तर आता बऱ्याच ठिकाणी ते चालू झालेलं आहे. तर त्यामुळे आपण जर चालू केलं आणखी तर आपला सुद्धा कचरा चांगल्यापैकी निर्मूलन होऊ शकते. पुन्हा रोगराई
नक्की म्हणजे त्याचे फायदे तर सांगायलाच नको, सगळ्यांना ते फायदे माहिती आहेत, पुन्हा ते उजळायची काही गरज नाही. पण आपण चालू ठेवा, तुम्ही बंद करू नका. आणि जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा वास यायला लागला, काय व्हायला लागलं, तर काय नक्की चुकले तर मला फक्त बोलवा, मॅडमांना फक्त सांगा, मी स्वतः येईल, काय चुकलं बघून घेईल आणि तुम्हाला सांगेल की तू असं केलं तर ते होणार नाही. फक्त तुमचं डिसिजन घेऊ नका की वास यायला लागलं जाऊ दे हे कशाला, तसं न करता फक्त तुम्ही मॅडमांना सांगा. फक्त मी स्वतः येऊन जाईल, सर आहेत, सर आणि आम्ही दोघं जण येऊन जाऊ आणि काय चुकलंय ते आम्ही सांगू. तर अत्यंत प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे असं काय आपण पहिल्यांदाच करतो अशातली गोष्ट नाही. ही प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे. काहीतरी वास यायला लागला, काहीतरी चुकलं म्हणजेच आपलं काहीतरी चुकलं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तुम्ही एकदा चालू केलं तर कंटिन्युअस करा आणि त्याच्यात काही अडचण असेल तर आमची मदत घ्या, आम्हाला ती करायला आनंदच. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य SS गुंजाळ, महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सरोज चंद्रात्रे, नारी सहाय्यता केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर विद्या सोनवणे, समको बँकेचे संचालक यशवंत अमृतकार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कल्पना पवार, रुपाली कोठावदे, शीतल जाधव, सुजाता पाठक, भारती अंधारे, छाया सोनवणे, प्रतिमा शिंदे, अपेक्षा चव्हाण, डॉक्टर मनोहर सोनवणे, ॲडव्होकेट दिलीप चंद्रात्रे, संजय गोसावी, महेंद्र पवार आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. जुनी शेमळी येथे पीरबाबांचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. 2 दिवस चाललेल्या यात्रोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न होऊन कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली होती. महिलांची कुस्ती या यात्रेचे मोठे आकर्षण ठरले. गेल्या 100 वर्षाची परंपरा लाभलेल्या व गावात कोणतेही मुस्लिम कुटुंब नसतानाही दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गावातून मिरवणूक काढून मांडव टाकला जातो. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन रात्री मनोरंजनासाठी तमाशाचे सादरीकरण होते. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल संपन्न होऊन नामांकित मल्ल या कुस्त्यांसाठी दाखल होतात. यावर्षी यात्रेचे आकर्षण ठरले ते महिलांची कुस्ती दंगल. कुस्ती कोण पाहिजे ना पण मौलानांच्या हस्ते पीरबाबांची विधिवत पूजा करून रथ मिरवणुकीत आकर्षण ठरले ते नंदी नृत्य पथक. यात्रेविषयी माहिती देताना सरपंच अमोल बच्छाव यांनी गावाचे वैशिष्ट्य व एकीकरणामुळेच दरवर्षी यात्रा उत्सव एकतेने संपन्न होतो असे सांगितले. आज जुनी शेमळी गावातील ग्रामदैवत पीरबाबा यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. गेल्या 100 वर्षापासूनची परंपरा या गावाला आहे आणि कुठलेही मुस्लिम कुटुंब नसताना या गावात मोठ्या उत्साहात पीरबाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात इथे साजरे करण्यात येत आहे. तरी 2 दिवसाची हा यात्रा उत्सव असून पहिल्या दिवशी म्हणजे यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता मांडव टाकला जातो आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता रथ मिरवणूक ही पूर्ण गावातून होत असते. त्यातून वेगवेगळ्या पथक आपले नृत्य या पद्धतीने चांगल्या उत्साहात रथ मिरवणुकी होत असते. या वर्षाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नंदी मोर नृत्यचा कार्यक्रम येथे असून आणि तसेच लेझिम पथक अशा वेगवेगळ्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने रथ मिरवणुकी होत असते. तसेच रात्री 9 वाजता लोकनाट्य तमाशा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा मोठ्या प्रमाणात कुस्ती दंगल ही होत असते. त्या माध्यमातून सर्व गाव एकोप्याने येथे सर्वांनी समावेश घेऊन अत्यंत चांगल्या उत्साहात हे 2 दिवसाचे यात्रा उत्सव साजरी करण्यात येत असते. त्या माध्यमातून वेगवेगळ्या सर्व घटकांनी एकत्र येऊन अतिशय उत्साहात ही 2 दिवसाची यात्रा साजरी करण्यात. आय न्यूज साठी गणेश बागुल, जुनी शेमळी. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महिन्याभरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचन योजनांसह प्रलंबित कामे मार्गी न लागल्यास तहसील कार्यालयासमोर आमदार दीपिका चव्हाणांचा उपोषणाचा इशारा. आमसभेत गावागावातील लोकप्रतिनिधींनी मांडला समस्यांचा पाडा. अधिकाऱ्यांनी दिलेत समाधानकारक उत्तरे. ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे महिलांना दिले प्रात्यक्षिक.
नारी सहाय्यता केंद्र व महिला पतंजली योग समितीचा स्तुत्य उपक्रम. जुनी शिमळीत पीर बाबा यात्रोत्सवाने वेधले तालुक्याचे लक्ष. तमाशा व महिलांच्या कुस्तीने भारावलेत प्रेक्षक.